तर ही गोष्ट आहे सप्टेंबरची. आम्ही सर्व गावकरी मित्रमंडळ नवरात्र उत्सवात पायी ज्योत आणण्यासाठी वणी गडावर जात असतो. आणि यावर्षी मित्रमंडळ म्हणाले आपण 2 दिवस आधी जाऊन हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई शिखर बघू. मग आम्ही सगळी तयारी वगैरे करून 2 दिवस आधी निघालो हरिश्चंद्रगडाकडे. पण पहिला दिवस तर आमचा पूर्ण प्रवासात गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही येऊन पोहोचलो हरिश्चंद्रगडाच्या बेस विलेज असणाऱ्या पाचने या गावामध्ये. जय शिवराय मित्रांनो. तर आज आम्ही आलो हरिश्चंद्रगडाला भेट द्यायला. म्हणजे आमचं हरिश्चंद्रगडाला आम्हाला कालच यायचं होतं, पण आम्हाला थोडा वेळ झाला, त्याच्यामुळे आम्ही राजूरच्या मागे अकोले या गावामध्ये रात्री मुक्काम वगैरे केला. आणि आज सकाळी सकाळी आम्ही हरिश्चंद्रगडावरती आलेलो आहे. आता इथं मागं हॉटेल आहे, हॉटेल काजल, तिथं चहा वगैरे घेऊन आम्ही निघालो होतो हरिश्चंद्रगडाकडे. तर चला आता बघू समोर आपल्याला काय काय बघायला भेटलं. तर हरिश्चंद्रगडावरती तर भटक्यांची पंढरी म्हणून ओळखला जाणारा हरिश्चंद्रगड खूप बघण्यासारखा. प्रत्येक भटक्याची पंढरी म्हणून ओळखला जाणारा हरिश्चंद्रगड हा अहिल्यानगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे आणि आज आपण याच किल्ल्याबद्दल माहिती बघणार आहोत. आता आम्ही या शिड्यापाशी आलेलो आहे. सगळ्यांचे हाल बघू शकता तुम्ही. आमचे तात्या कुठे? तात्या मागायचे का? अरे बा, चला बघू समोर. चला तात्या चला, हळूहळू या. आमची गाडी तिथं पार्क केलेली आहे. हे पाचने गाव आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही. हरिश्चंद्रगड हा समुद्र सपाटीपासून सुमारे 1424 मीटर उंचीवर आहे. तसे बघितले तर किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत, पण आम्ही पाचने गावाकडून गड चढायला सुरुवात केली. पाचने गावाकडची वाट चढायला सरळ व सोपी आहे. या वाटेने 2 ते 2.5 तासात किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. आता आम्ही लगभग अर्धा पॅच कंप्लीट केलेला आहे. आम्ही आलेलो आता त्या रिव्हरपाशी, त्या थोड्या ओढ्यापाशी. आम्ही मागच्या वेळेस नाही का या ओढ्यापासून सरळ इकडनं ओढा क्रॉस करून गेलो होतो, पण तसं जायचं नाही आहे. वरती आल्यानंतर सरळ आपल्या डाव्या हाताना ओढ्याच्या डाव्या साईडनं चालत राहायचं आहे समोर. इकडनं ओढा क्रॉस करून कोणी समोर जायचं नाही, कारण की समोर वाट पूर्ण बंद होऊन जाते. आम्ही मागच्या वेळेस तेव्हा 2-3 वर्षापूर्वी आलो होतो, तेव्हा आम्ही असाच रस्ता विसरलो होतो. आम्ही त्या साईडला गेलो होतो, पण नंतर आम्हाला कळलं की आम्ही रस्ता विसरलो आणि परत बॅक येऊन पटकन आमच्या दिशेने लागलो होतो. तर इकडे येत असेल ना तर रस्ता वगैरे क्रॉस करू नका, सरळ या ओढ्याच्या डाव्या साईडने चालत राहायचं. समोर आपल्याला एक पूल वगैरे आहे, तो या ओढ्याला क्रॉस करतो त्या पुलापर्यंत. चला. इसवी सन 1747 ते 48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. नंतर 1818 मध्ये इंग्रजांनी इतर किल्ल्यांपैकी हाही गड जिंकला. फायनली मित्रांनो चढलो आम्ही हरिश्चंद्रगडाच्या टॉपवरती. थोडी दमछाक झाली, पण आता वरती आल्यानंतर जो व्ह्यू दिसतोय एकच नंबर. कसं वाटतं मित्रांनो? लय भारी वाटतं, लय भारी वाटतंय. पावसाळ्यात या गडाचे सौंदर्य काही वेगळेच असते. वनस्पतीची विविधता हरिश्चंद्रगडा एवढी कुठेही दिसत नाही. दहाव्या शतकातील शिलाहार राजा झांज याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या 12 नद्यांच्या उगमस्थानी एकूण 12 शिवालये बांधली.
त्यातील एक हे शिवालय. हरिश्चंद्रगडाच्या महादेवाच्या मंदिरामध्ये आलो आणि इथं मस्तपैकी महाप्रसादाचा आनंद घेतला. भंडाऱ्याचा कार्यक्रम बोलला होता आणि त्या मंडळीने आम्हाला जेवण्यासाठी बोलवलं होतं. आम्ही मस्तपैकी भंडाऱ्याचा कार्यक्रम एन्जॉय केला. आता पोटपूजा वगैरे झालेली आहे. आता आम्हाला जायचं आहे केदारेश्वर महादेव गुफा बघायला आणि त्याच्यानंतर कोकणकडा बघायला. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य तर काही गुहामध्ये पाणी आहे. या गुहामध्ये पाणी थंड व अमृततुल्य राहते. याच गुहामध्ये चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडे असणारा कोकणकडा या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. 3000 फूट खाली खोल कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळपास 75 फूट अंतवक्र आहे. पाच 10 मिनिटं प्रतीक्षा केली आणि त्याच्यानंतर कोकणकडा येण्याची आम्हाला जे दाखवायचं ते दाखवून दिलं. ते याचा अर्थ कोकणकडा कधी कोणाला निराश नाही करत. जे दिसाचं स्वर्गानुभव इथं आम्हाला होतोय. आता पूर्ण व्ह्यू आता क्लिअर नाही झालेला पण जेमतेम बऱ्यापैकी दिसतंय. स्वच्छ हवा असली तर इथून कल्याणपर्यंतचा पर्यट दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावण, निमगिरी, सिंधोळा, जीवधन, गौरगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, माहुली, कलाडगड, भैरवगड, मोरोशी तसेच भैरवगड, सिरपुंजे, कुंझरगड असे किल्ले दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव हर हर महादेव. अशा प्रकारे तर आमचा आता पूर्ण हरिश्चंद्रगड पाहून झालेला आहे आणि आता निघालो आम्ही परतीच्या प्रवासाकडे. तर आता थोडं पाऊस म्हणजे रिमझिम पाऊस पण सुरू झालाय. आता मी व्हिडिओ वगैरे काही शूट करू शकणार नाहीये. तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.